शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नागपूर जिल्हा ग्रामीण आणि शहराच्या महाधिवेशनाच्या ओबीसी आरक्षण बचाव रॅलीला उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाळे या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी या कार्यक्रमामध्ये येऊन आपली उपस्थिती दर्शवून गेले असे सन्माननीय नानाभाऊ पटोले, स्वागताध्यक्ष राजाजी कांबळे आणि आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सुनील भाऊ तुला येऊन गेले. अच्छा, आमचे अभिजित भाऊ भंडारी आणि बावनकुळे साहेब, मधुकर आमचे कोहळे साहेब, सुधाकर भाऊ माझे आमदार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खरोखर खूप मोठी यादी आहे. म्हणजे सर्व सुरेश भाऊ देवराय, ज्योलाताई गुरारी त्यांनी कुठे येऊन गेले आणि या मंचावर बसलेले आमच्या आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती विश्रांत साहेब, सर्व मान्यवर. खरं तर मी समारोपाला चालू होती काय असं मला वाटतं. मला अत्यंत एक महत्वाची मिटिंग होती, त्यामुळे तिथे येण्यासाठी उशीर झाला. परंतु बबनभाऊची ताकद आणि हिंमत मात्र याला दाद दिलीच पाहिजे की रखरखत्या उन्हामध्ये ओबीसीला गरम करायचं काम आपण या ठिकाणी करतो. म्हणजे डबल गरम, तो डबल गरमने नक्कीच त्याचा फायदा तुमच्या मनातील आणि जनतेच्या मनातील, ओबीसी बांधवाच्या मनातील जे विषय आहे, जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी नक्की त्याचा उपयोग होईल. आणि तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातूनच आमच्या सारख्याला चालना जी मिळाली, विजय वडेट्टीवारांची एक ओबीसी नेता म्हणून ओळख होण्याला कारणीभूत कोणतं असेल किंवा त्याचं काय, त्याला पुढे ती ओळख निर्माण करण्याचं काम जर त्याच्यामुळे झालं असेल तर मला वाटतं राष्ट्रीय ओबीसी महासंघामुळे झालं हे म्हणायला लागतं. तर या प्लॅटफॉर्मवर मी सुरुवातीपासूनच हजेरी लावत होतो आणि ती लढण्याची ताकद आणि जिद्द मला या मंचाने दिली आहे. महाराष्ट्रातील मंत्रालयामध्ये लिफ्टमध्ये गेल्यानंतर पोलीस शिपाई असेल किंवा चपराशी असेल तर तो सुद्धा मला म्हणतो की साहेब मी पण ओबीसी आहे, ही ओळख ओबीसीची निर्माण करण्याचं काम या मंचातून झालं. म्हणजे विश्वासाने सांगतात की आम्ही सुद्धा ओबीसी आहोत. मंत्रालयातल्या प्रत्येक ठिकाणी ही हिमतीनं सांगण्याची, हिमतीनं बोलण्याची ताकद एक निर्माण झालेली आहे. आपण ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बोलतो, पण मी बबनभाऊ आणि मी ज्या महाज्योतीमध्ये काम करतो ते अध्यक्ष म्हणून आणि डायरेक्टर म्हणून त्या संदर्भातही ते निर्णय मला ती चर्चा करायची तिथे झाली असेल. आणि कुठले विषय घेऊन आम्ही आता पुढे जातो ओबीसीच्या हितांचे काही विषय, पण बबनभाऊ एक सांगितलं पाहिजे की या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठेही ओबीसीला 50% आरक्षण सुधाकर म्हणून नाही, परंतु म्हणजे स्कॉलरशिप नाही. परंतु 2004 मध्ये विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं ओबीसीला 50% स्कॉलरशिप देण्याचा निर्णय जो घेतला तो विलासराव देशमुख साहेबांनी घेतला आणि सुरुवात जी केली विलासराव देशमुख साहेबांनी केली. आणि म्हणून तेव्हापासून प्रोफेशनल कोर्सेस आज खरं श्रेय कोणाचं असेल ओबीसीला
ती सुरुवात झाली प्रोफेशनल प्रोसेसला स्कॉलरशिपची ती सुरुवात सन्माननीय विलासराव देशमुख साहेबांनी केली आणि या सावरकरजी आणि आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 680 कोर्सेस लागतात म्हणजे फीस वाढवले आणि 2200 कोटी रुपयाची पूर्वी ही 1700 कोटी होती मागच्या 3 वर्षामध्ये 500 कोटीची वाढ केली आपण आणि 2200 कोटी रुपये स्कॉलरशिप यावर्षी आपण देतो ही झालेली वाढ ही ओबीसीच्या लढ्याची यश आहे असं मला वाटतं ओबीसीने गेलेल्या लढाईचं यश असं त्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जी काही मागणी होती त्याला यश मिळालेलं इथे सर्व पक्षीय नेत्यांना एका मंचावर आणण्याचं तुम्ही आम्ही सर्वांनी करतो मी असेल बबनभाऊ असेल आम्ही ज्यावेळेस या आरक्षणाच्या पॉलिटिकल राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला विषय आला त्यावेळेस आम्ही लोणावळ्यामध्ये शिबिर घेतलं आणि तिथे ही सगळी मांडणी केली सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलून या लढाईला सुरुवात केली खरं तर विषय इतके मोठे आहेत ती मांडायला मला वाटतं की एक तासभर जाईल परंतु वेळेचं बंधन असं समजून जे काही करता येईल आणि त्याला सर्व पक्षांनी इथे श्रेयवादाची लढाई ओबीसी मध्ये घेऊन मी स्पष्टपणे सांगतो ओबीसीच्या प्रामाणिकपणे ओबीसीच्या हितासाठी लढणारे जर नेतृत्व असेल तर तो श्रेयासाठी लढत नसतो आणि श्रेयासाठी जो लढत असतो तो ओबीसीच्या हिताचा नाही तो स्वतःच्या हितासाठी लढतो असं मला वाटत नाही म्हणून जे काम आपण हाती घेतलेलं मी पाहतो कधी कधी सोशल मीडियावरच्या पोस्ट कोणी राज्य सरकारला दोष देतं कोणी केंद्र सरकारला दोष देतं मंच पाहून आपण बोलत असतो अरे बाबा सोडा तुम्ही जो कोणी असेल तो ओबीसीच्या हिताची गोष्ट करत असेल तर त्याच्या पाठीमागे पक्षाच्या पलीकडे जाऊन ओबीसी माणसांनी लढायला पाहिजे तर खऱ्या अर्थानं ओबीसीची लढाईला हेच वेळ आणि ओबीसीची लढाई आपण जिंकू पण आपण जर हा विचार केला की यांनी अमुक केलं त्यांनी तमुक केलं मग हा दोष केंद्रावरचा आहे तो दुसऱ्या राज्याचा आहे या भानगडीत पडून फार काही उपयोग होत नाही आणि काही यश मिळत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथे ओबीसीचा तरुण वर्ग मोठ्या संख्येने आहे आम्ही तुम्हाला सांगतोय की लढाई ही दीर्घकाळ कदाचित खरं तर 2 वर्ष कोविडमध्ये गेले आपले कोरोनाच्या महामारीमध्ये आपण डोस झालो पण विश्वासाने सांगतो म्हणून माझी प्राथमिक चर्चा झालीच आहे मुख्यमंत्री मंडळाबरोबर झाली आहे डीसीएम बरोबर झालेली आहे आणि मी बाळासाहेब थोरात बरोबर पण चर्चा केलेली आहे कदाचित अभिजितला माहीत असेल होते की नाही मला माहित नाही पण मी चर्चा झाली आणि आम्ही म्हणालो महाराष्ट्र हा असं एक राज्य करा की देशामध्ये संदेश जाईल आणि महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला 100% स्कॉलरशिप देणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असावं ही चर्चा मी केलेली आहे पहिलं राज्य असावं महाराष्ट्र देशात कुठेच नाही आम्हाला माहित आहे आसपासच्या कर्नाटकापासून तर सगळ्या राज्यांची माहिती आमच्याकडे आहे कोण काय देतं कशात किती देतं ओबीसीसाठी हा काही पुन्हा त्याच्यावर विषय करून तर म्हणेल की तिथे जातं राज्य होतं म्हणून देत म्हणून त्याला आपण स्पर्शच करायचा नाही पण त्यामध्ये एक मॉडेल म्हणून आपलं एक महाराष्ट्राचं राज्य असावं की ज्या आपण आणि लागतं काय 52% 54% खरं घटनेने 340 क्रमांकाचं आपल्याला 27% आरक्षण दिलं त्याच वेळेस या देशाची ओबीसीची संख्या 54% गृहीत धरून तो निर्णय होता त्यानंतर मात्र हे सगळे लोक मिळाली मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हिंदू होता करा मागासलेपणा छोटा याची लोकसंख्या छोटा हे करा काय गरज आहे सगळं सरळ सोट आहे की आपल्या राज्यामध्ये देशामध्ये ओबीसीची संख्या ही 54% आहे हे संविधान लिहिताना गृहीत धरून केलं होतं आणि 54% लोकसंख्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी धरून 50% आरक्षण आपल्याला दिलेलं आहे म्हणून अशा स्थितीमध्ये आपण हा विचार केला पाहिजे आताच्या स्थितीमध्ये सवय खूप आहे ना मला
जरा ऊन जास्त आहे त्यामुळे फार बोलायचं माहिती बिना माहीत नाही म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर असेल तर बिना माहितीच बोलत असतं. बघा त्यामुळे ओबीसीच्या एकूण लोकसंख्येवर जो काही प्रश्न निर्माण झालेला तो प्रश्न आता निकाली काढण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे पण या वेगळ्या विषयावर कोण काय म्हटलं त्याच्यावरच विषय येतो. पण आता अभिजित भाऊनी म्हटल्याप्रमाणे आमच्या अभिजितनी सांगितलं की या मंचावर सर्वपक्षीय नेत्यांना स्थान आपण दिलंय बरोबर. हे फार चांगलं काम होतं. या बबन भाऊ कोणत्या विचाराने उभं झालं त्यापेक्षा बबन भाऊंची भूमिका काय हे आता लोकांना पटायला लागली आहे. आणि बबन भाऊची भूमिका ही केवळ आणि केवळ ही ओबीसीच्या हिताची आहे हे महाराष्ट्रातील लोकांना आता ठाऊक झाले आहे. त्याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे. त्यामुळे तुमच्या मंचावर सर्व पक्षाची लोक येत असतात. ती भूमिका ठेवल्यामुळे सर्व विचारांची मंडळी येत असतात आणि तुम्ही आम्ही मिळून आज तुम्हाला सगळ्या परिस्थितीची जाणीव इतक्या मोठ्या प्रमाणात विषमता पसरवली जाते. कदाचित काही लोक माझे सहमत होणार नाही सावरकरजी फार विषमता होणार. खरं म्हणजे काय कारण आहे मला काहीच कळलं नाही. तर परवा एक मुंबईतला विदूषकच बोलून गेला ज्याचा चोंगा ढिला झाला तो भोंगा म्हणून बोलायला लागला. एकदम बोलावं लागतं. हा विषय जरी तुला नसला तरी देश आणि राज्य अस्थिर करून काय मिळणार तुम्हाला. आणि विषय नसताना विषय उकरून काढून या सगळ्या परिस्थितीमध्ये मूलभूत ओबीसीच्या प्रश्नाकडे डोळेझाक करण्याचा जो प्रयत्न आहे असं मला नावं म्हणावं. तुम्ही ज्या लढाया लढतायत त्यामध्ये आम्ही कुठे आहोत, ओबीसी कुठे आहे. एका तरी या सगळ्या झालेल्या चर्चेमध्ये एकूण जे आम्ही महिनाभर झालोय महाराष्ट्रामध्ये टीव्हीचा रिमोटची बटन दाबली की आम्हाला काय दिसतं. जे तुमचे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल दिली गेली आहे. ओबीसी मध्ये मोठा बनवत असलेला शेतकरी त्याच्या हक्काच्या विषयाची चर्चा कोणत्याही राज्यात कोणाचे असू दे, देशात असू दे, राज्यात असू दे, ती चर्चा होण्याची आवश्यकता आहे. पण ती चर्चा होताना आम्हाला दिसत ओबीसीच्या हक्काचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर डिबेट व्हायला पाहिजे. ती कुठेही कधीही आम्ही ऐकले नाही. तो शैक्षणिक धोरण असेल, युवा धोरण असेल, यावर आता आम्ही सगळे मागे पडतो. केवळ सकाळी उठल्यानंतर मीडियाने जो स्पेस घेतला आहे तो केवळ धार्मिक स्पेस पुरा केला. धार्मिक फेल होईल अशा प्रकारची जागा आता निर्माण केली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ताकदीनं लढत असताना तुमच्या मागे मीडिया आहे का इथून सुरुवात करावी लागते. मीडिया आहे का तुमच्या मागे. तुम्ही मांडत असताना प्रश्न त्या प्रश्नाला न्याय देत असताना तुम्हाला ती जागा मीडिया देणार आहे का. मी काल परवा 2-3 दिवसाचे तुम्ही पाहिले तर जवळपास 24 तासाच्या दिवसाच्या डिबेटमध्ये 18 तास राज ठाकरे तो राणा ती राणी हनुमानाची आरती. अरे कोणाच्या घरात ही हनुमानाची आरती होत नाही. आमच्या घरात सकाळी मी तर 51 फूट उंच गडचिरोली जवळ सेवाना नावाचं देवस्थान हनुमानाची मूर्ती 51 फूट उंच 12 वर्षापूर्वी उभी केली सावरकरची. त्यावेळेस ज्यांना हनुमानाचा आपण माहित होता की नाही 51 फुटाची आता जो तुम्हाला माहित असेल सेवाना नावाचं देवस्थान मी स्वतः माझ्या पैशाने उभं केली कारण आमची श्रद्धा आहे. आता 1,500-1,500 फूट 1,500 फूट वगैरे आता आले. सगळा तो मीडिया घेतो आहे. यातून काय मिळणार
म्हणजेच तुमच्या प्रश्नाला न्याय न देता, तुमच्या प्रश्नाची चर्चा न करता हे सगळं जे चाललंय 18 तास त्याच्यावर चर्चा. मी आता सकाळी उठल्यानंतर 7ला बातम्या बघत होतो. बातम्या बघत असताना टीव्ही बघायची इच्छा होत नाही. टीव्ही बंद करावंसं वाटतं, त्या चॅनल बघूच वाटत नाही. उठ सुट अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसीची लढाई लढायची असेल तर ती रस्त्यावरचीच लढाई उतरावं लागेल, तर खऱ्या अर्थानं ओबीसीला न्याय मिळेल. तुम्ही म्हणाल की चॅनलवाले पुढे जाऊ आणि आमचं गारानं मानू, तर ते काही ऐकणार नाहीत. त्यांना काय पाहिजे? सनसनीखेज, एकदम सनसनीखेज. म्हणजे ओबीसी विषय नाही, शेतकऱ्यांचा विषय नाही, आदिवासींचा विषय नाही, दलितांचा विषय नाही, सनसनीखेज पाहिजे. अशा सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या ताकदीनं बोलायचं आणि त्यासाठी न्यायालयीन लढाई आहे का निकाल आहे काय लागतो ते मला माहित नाही. कारण हिंमतच होत नाही. उद्या मला वाटतं की आम्ही काही गुन्हा केला आणि आम्हाला सजा झाली तर वरच्या कोर्टामध्ये न्याय मागायची आता जागा जायचंच नाही. कारण निकाल ठरलाय, त्यामुळे जाऊन उपयोग नाही. ठरलेला निकाल आहे, त्यामुळे त्या ठरलेल्यामुळे कदाचित न्यायालयाचा आरोप होईल. मी म्हणतो एखादा मंत्री आरोप करते अशा पद्धतीची भूमिका मानली जाईल, परंतु वरच्यामध्ये आता दाद मागायची की नाही, आम्ही दाद कोणाकडे मागायची आमच्याकडे विषय वैयक्तिक नाही. मी पाहतोय दुर्दैव आमची केस गेली सुप्रीम कोर्टात की ठरला आहे आमच्या विरोधात. आता जमलं मला काय बोलायचं, किती वेळाचे झाले. आणि कधी कधी वाटतं की या सगळ्यामध्ये वकिलाचा माइंडसेट झालाय की राज्यकर्त्यांचा माइंडसेट झालाय. न्यायालयाचं म्हणू शकत नाही आम्ही, म्हणजे लढाई लढणारे कोणतं वकिलाचा दोष. या सगळ्यामध्ये मी तर हैराण होतो कधी कधी तुम्हाला सांगताना, कारण काय बोलू आणि किती बोलू असं मला झालं हे सगळे विषय मांडताना. म्हणून फार सोपं नाही, काय फार कठीण नाही लढाई आपली. म्हणजे तुम्ही म्हणाल की सहज काही मिळेल, फार भयानक वाटतंय मला पुसवायचं. तुम्हा आम्हा सर्वांचा सुधाकर हो, जो ओबीसी की बात करेगा उसके नहीं, उसके मान पे छुरी का पहला वार चलेगा. नया नारा येऊन जाईल, बंद करा. त्यामुळं सगळे एक वार कसं का नाही तर मला तुम्ही ते पक्षा रात्रीचा होत असेल, कळलं ना. हे पहिले तुमच्या हक्कासाठी पहिले एक व्हा. म्हणजे कोणी कोणत्याही पक्षात राहू, कोणी आपली जिरवणार नाही. जो आपली जिरवलं तर पुढच्याची जिरवून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा जर संदेश तुम्ही द्याल तर मात्र आपलं भविष्य उज्ज्वल आहे. नाही तर काही नाही, ते बोला चर्चा करा. मग सावरकरजी म्हणतील वडेट्टीवार असे, बावनकुळेजी म्हणतील वडेट्टीवार तसे, मी म्हणे बावनकुळे तसे, हे असे हे तसे, आणि बाकीचे कोंबडीचे पिसे बसा पिसे, अशी परिस्थिती होऊन जाईल. हे सगळ्या याच्यातून उठतो. मी पाहतोय अनेकांच्या भुजबळांचं काय करणार 2.5 वर्ष खाया पिया पिले, महाराष्ट्र सदन बनाया सुंदर और भुजबळ गया आम्ही अंदर. 2.5 वर्ष काहीच नाही, केस जाऊन गेली. पण ते दिसतं ना, आमचा गरीब कधी घेतील जास्त बडबड केलं की झाली आमची तक्रार, जरी काही महाराज आली आमची तक्रार, वडेट्टीवारांची चौकशी करा, बाकीच्या कोणाचीच नाही आमचीच करा. मला करूनच टाका नका, नाहीतरी काय करा 2-4 महिने. मला सवय आहे तशी. मी शिवसेनेत असताना जाऊन आलोय, म्हणजे खाणं बिणं सगळं बघून आलो. काय काय खायला भेटते, कसं खायला भेटते, किती वेळ झोपायला भेटते, तसं एन्जॉय करून आलोय मी आतमध्ये. कारण त्या काळ वेगळा होता, आता जर बदलला. आता गादी बिदी देतात, पहिले तर 17 दिवस झोपा लागले आणि एक बिडीमध्ये हातपाय दाबणारे भेटतात आतमध्ये. एक बिडी झुरका मारायला दिली की तुमचे हातपाय
न्यायमूर्ती महोदय तिकडे सांगतो मी म्हणजे जगाला सांगतो जगाला हे आहे व्यवस्था त्यामुळे आम्ही 2-4